रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। बऱ्याचशा अशा लोकांना वाटतं एक लेडीज आणि एक जी गृहिणी आहे ती घरामध्येच असते तर ती काय काम करते, ती रिकामीच असते असं बऱ्याचशा लोकांना वाटतं, पण तसं अजिबात नाही। प्रत्येक गृहिणी हे आपलं काम हे काटेकोरपणे पाळत असते आणि काटेकोरपणे करत असते। मुलांचं बघणं, घरामध्ये काय हवं आहे काय नको आहे सगळं काही काम एक गृहिणी काटेकोरपणे पाळत असते। हे सगळं काम करत असताना ती स्वतःकडे लक्ष द्यायला मात्र विसरते। मला गृहिणींना असं सांगायचं आहे की तुम्ही जशी दुसऱ्यांची इतरांची काळजी घेता तशीच तुम्ही स्वतःची काळजी ही घ्यायला हवी। जेणेकरून तुम्ही जर स्वतःची काळजी घेतली, स्वतःकडे लक्ष दिलं तर घरातल्यांना इतरांनाही तुमच्याकडे बघून प्रसन्न वाटेल आणि तुम्हालाही स्वतःमध्ये एक कॉन्फिडंट फील होईल। त्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काही चेंजेस करणं हे गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की तुम्ही गृहिणी असाल, हाऊसवाईफ असाल तर तुम्ही घरामध्ये राहूनही स्टायलिश कसं दिसू शकता याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगणार आहे। हा व्हिडिओ हा खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहे। आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच गृहिणीमध्ये काही चेंजेस हे घडून येतील। व्हिडिओ बघून झाल्यानंतर मला व्हिडिओला कमेंट हे नक्की करा। ज्या मैत्रिणी मला व्हिडिओला कमेंट करतील त्यांची नावं मी व्हिडिओच्या शेवटी नक्कीच मेन्शन करेल। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। त्यामध्ये सगळ्यात पहिली टिप आहे हेअरस्टाईल। जर तुम्ही गृहिणी असाल, घरामध्ये साडी नेसत असाल तर तुम्ही काय करा की समोरच्या साइडने, फ्रंट साइडने जी हेअरस्टाईल असते ती ओढून ताणून अजिबात करू नका। त्याने काय होतं की आपला चेहरा हा मोठा दिसतो आणि त्यामुळे ऑटोमॅटिकली आपलं वय त्यामध्ये जास्त दिसून येतो। तर शक्यतो काय करा, जेव्हा तुम्ही हेअरस्टाईल कराल किंवा केस तुमचे बांधाल तेव्हा तुम्ही फ्रंट साइडने, पुढच्या साइडने लूज हेअरस्टाईल करा। लूज हेअरस्टाईलने काय होतं की त्यामध्ये तुमचा चेहरा हा नाजूक दिसतो आणि तुम्ही स्टायलिश दिसता। ते तुम्ही पुढच्या साइडने अशी वन साइड पफ हेअरस्टाईल ट्राय करू शकता। अशा प्रकारे तुम्ही पुढच्या साइडने लूज हेअरस्टाईल ही नक्कीच करू शकता। त्याचबरोबर जर तुम्हाला साडीमध्ये पोनी बांधायला आवडत असेल तर तुम्ही लो पोनी बांधण्यापेक्षा मिडल पोनी बांधा, किंवा तुम्हाला स्टायलिश लुक हवा असेल तर तुम्ही हाय पोनी ही बांधू शकता, ते खूप सुंदर दिसतं। जर तुम्ही अंबाडा बांधत असाल तर मिड बन अजिबात बांधू नका, त्याने तुमचा लुक हा एजेड वाटतो। तर तुम्ही काय करा, शक्यतो लो बन बांधा किंवा तुम्ही हाय बन ही बांधू शकता, त्यानेही तुमचा लुक हा स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। टिप नंबर 2, साडीची चॉईस। आता तुम्ही हाऊसवाईफ असाल, घरामध्ये साडी नेसत असाल तर तुम्ही ज्या लेसवाल्या, लेस बॉर्डरच्या ज्या साड्या आहेत त्या शक्यतो अवॉइड करा। तर तुम्ही काय करा, छोटी किंवा मीडियम बॉर्डर वाली किंवा विदाऊट बॉर्डर वाल्या साड्या ह्या नेसा। त्याचबरोबर जर तुम्ही डेली बेसिसवर साडी वेअर करत असाल तर तुम्ही मोठ्या प्रिंट वाल्या साड्या ह्या अजिबात वेअर करू नका। तर तुम्ही काय करा, छोट्या प्रिंट वाल्या किंवा प्लेन साड्या ही वेअर करू शकता, त्याने तुमचा लुक नक्की स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी मदत होईल। त्यानंतरची टिप आहे साडीचा ब्लाउज। आता जर तुम्ही डेली बेसिसवर साडी नेसत असाल आणि तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही साडीमध्ये जो रनिंग ब्लाउज पीस मिळतो तो अजिबात स्टिच करून घेऊ नका, त्याने तुमचा लुक इतकासा स्टायलिश दिसणार नाही। तर आजकाल कॉन्ट्रास्ट ब्लाउजची खूप जास्त ट्रेंड आहे, तर तुम्ही त्या साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस नक्कीच निवडू शकता। कॉन्ट्रास्ट ब्लाउज हा स्टिच करून घ्या, त्यामध्ये तुमचा लुक स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। त्यानंतरची टिप आहे ब्लाउज डिझाईन। तुम्ही ब्लाउज स्टिच करून घेताना काय करा, ज्या ब्लाउजच्या डिझाईन्स या ट्रेंडिंग मध्ये आहेत त्या स्टिच करून घ्या। आता ज्या ब्लाउजच्या डिझाईन या आउट ऑफ ट्रेंड झालेल्या आहेत, जसं की लेसवाल्या किंवा खूप साऱ्या डिझाईन्स असतात किंवा लेसच्या डिझाईन्स असतात, त्या आउट ऑफ ट्रेंड झालेल्या आहेत, त्या स्टिच अजिबात करून घेऊ नका। जेवढा तुम्ही ब्लाउजचा सिंपल नेक डिझाईन ठेवाल तेवढाच तुमचा लुक स्टायलिश आणि क्लासी दिसण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। आता जर तुम्ही हेवी वेटच्या असाल, जाड असाल तर तुम्ही ब्लाउज स्टिच करून घेताना काय करा की ब्लाउजच्या स्लीव्स ह्या 3/4 ठेवा किंवा लॉंग स्लीव्स ठेवा, त्याने तुम्ही जाड असल्यासारखं दिसून येणार नाही आणि तुमची जाडी ही हाईड होईल। त्यामुळे शक्यतो फुल स्लीव्स किंवा 3/4 स्लीव्स या ट्राय करा, त्यामध्ये तुम्ही स्लिम दिसाल आणि स्टायलिश नक्कीच दिसाल। त्यानंतर आहे ब्लाउजची फिटिंग। आता ब्लाउजची फिटिंग हे सुद्धा खूप
खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण साडीचा ओव्हरऑल लुक हा ब्लाउज कसा आहे यावरतीच डिपेंड असतो. मी खूप जास्त महिलांना, मुलींना बघितलं आहे, त्या काय करतात, खूप जास्त टाईट ब्लाउज हे वेअर करतात किंवा खूप जास्त टाईट ब्लाउज हे स्टिच करून घेतात. त्याने काय होतं की बॅक साईडला त्यांचं फॅट जे असतं ते व्हिजिबल होतं आणि त्यामध्ये त्या जाड दिसून येतात. आणि ज्या बारीक महिला असतात त्या काय करतात, खूप जास्त लूज ब्लाउज हे वेअर करतात. तर तसा अजिबात करू नका. त्या काय करतात, पोटामध्ये ब्लाउज हे लूज ठेवतात किंवा लूज ब्लाउज हे स्टिच करून घेतात. त्यामुळे काय होतं की त्यांचं शोल्डर हे उतरतं आणि ते शोल्डर उतरल्यानंतर तो लुक कुठेतरी एक गबाळ्यासारखा वाटतो. त्यामुळे शक्यतो ब्लाउज स्टिच करून घेताना तुम्ही फिटिंग मध्येच ब्लाउज हे स्टिच करून घ्या. त्यानंतर टिप नंबर 6 आहे साडी ड्रॅपिंग. साडी नेसताना नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही साडी नेसता तेव्हा खूप जास्त मोठी पिन करू नका. त्याने काय होतं की आपला लुक हा गबाळ्यासारखा वाटतो आणि त्यामध्ये आपलं वय हे जास्त दिसतं. त्यामुळे शक्यतो साडीची पिन करताना तुम्ही साडीची पिन ही छोटी करा किंवा मीडियम पिन करा, त्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल. नंतरची टिप आहे ज्वेलरी. तर आपण हाऊसवाईफ असतो, गृहिणी असतो आणि आपण डेली बेसिसवर साडी नेसत असतो. तर बऱ्याच साऱ्या अशा महिलांना सवय असते की डेली बेसिसवर साडी नेसल्यानंतर त्यावरती खूप मोठं असं मंगळसूत्र हे घालायचं. तर त्याने आपला लुक हा अजिबातच चांगला दिसत नाही. तो तुम्ही काय करा, गळ्यामध्ये एक मिनी मंगळसूत्र हे वेअर करा. मिनी मंगळसूत्राने तुमचा लुक खूपच क्लासी दिसेल. त्यानंतर सगळ्यात महत्वाची आणि शेवटची टिप आहे वेल ग्रूम. तुम्ही डेली स्किन केअर हे करत चला. त्याचबरोबर तुमच्या आयब्रो ह्या क्लीन ठेवा. त्याचबरोबर जर तुम्ही व्हॅक्स करत असाल तर वेळोवेळी व्हॅक्सही करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी या टिप्स सांगितल्या आहे. यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा किंवा सेपरेट वेळ काढायची अजिबात गरज नाही. तुम्ही खूप कमी वेळेत या टिप्स फॉलो करून स्वतःला नीटनेटके आणि स्टायलिश ठेवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.